प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पास्टर मनोज टेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल पोचवूयात, जेणेकरून परमेश्वराचं वचन अधिक लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोचेल आणि परमेश्वराची जी योजना आहे ती या चॅनलच्याद्वारे पूर्णत्वास येईल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही प्रार्थना असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या काम करत आहे. हजारो साक्षी घडत आहेत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं की तिची मुलगी लहान असताना तिचे पती तिला सोडून गेले. त्यानंतर तिच्या भावाने फसवून तिची शेती सगळी काढून घेतली. त्या मुलीचं पण लग्न झालं आणि आता ती एकदम एकाकी पडली आहे आणि तिला असं वाटलं की आता आपलं जीवन संपावं, आपलं कुणीच नाही आणि आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये हा सर्व त्रास झालेला आहे. पण हे सगळे विचार मनामध्ये घोळत असताना त्या बहिणीला यूट्यूब चॅनल त्या ठिकाणामध्ये हे मिळालं आणि पास्टर मनोज टेलोरे यांचं वचन त्या बहिणीला मिळालं आणि ते वचन ती ऐकत होती. आणि ते वचन ऐकल्यानंतर त्या बहिणींनी सांगितलं की आता मला कळलं की जगामध्ये कोणी नसलं तरी पास्टर वचन सांगत असताना त्यांनी एकदा शब्द वापरला होता की परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि त्या विश्वासाने त्यांनी तो शब्द ग्रहण केला आणि त्यांनी आता त्या म्हणाल्या की मला अजिबात एकटं वाटत नाही, कारण परमेश्वर माझ्याबरोबर आहे. एका भावाने पास्टरांना सांगितलं होतं त्यांच्या आईसाठी प्रार्थना करा आणि पास्टरांनी त्यांच्या आईसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी साक्ष सांगितली की त्यांची आई 3 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि त्यांना आरोग्य मिळत नव्हतं, डिस्चार्ज पण मिळत नव्हता. पण पास्टरांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांच्या आईला 3 महिन्यानंतर त्या हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला, पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं की त्यांचा पतीचा स्वभाव फार त्रासदायक होता. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा काम करत नव्हता, घरामध्येच बसून असायचा आणि ती बहीण आपल्या कुटुंबाला घेऊन या पाम संडेला शिलोह पेंटिकॉस्टलच्या सोलापूर या ठिकाणामध्ये आली. तिने आपल्या सर्व कुटुंबासाठी या ठिकाणातून पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि जशी ती आपल्या गावाला गेली त्यावेळेस गेल्यानंतर तिने सांगितली साक्ष की प्रार्थना करून घेतल्यानंतर आम्ही जसं गावाला गेलो माझ्या पतीच्या स्वभावामध्ये अद्भुतरित्या फरक पडला. इतके चांगले ते आमचे सगळ्यांशी बघायला लागले आणि माझा मुलगा देखील म्हटला की आता मी कामाला जाणार आहे, मी घरामध्ये बसणार नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. एका बहिणीने सांगितलं त्याची साक्ष की गुड फ्रायडेला पास्टर पुणे या ठिकाणामध्ये पंचाहूत या ठिकाणामध्ये मीटिंग घेत होते आणि त्या बहिणीची इच्छा होती की पास्टरांना समोरासमोर बघावं. आणि ज्यावेळेस ती बहीण त्या ठिकाणामध्ये मीटिंगमध्ये पोहोचली आणि तिने सांगितलं की जेव्हा मी पास्टरांना वचन सांगत असताना समोरासमोर बघितलं त्यावेळेस त्या बहिणीने सांगितलं की माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि तिने सांगितलं की माझ्या मनामध्ये इतका आनंद भरला की वचन सांगत असताना आणि पास्टरांना समक्ष बघून की सगळी निराशा माझ्या जीवनातून निघून गेली आणि त्या वचनाच्या द्वारे आणि फक्त पास्टरांना बघण्याच्या द्वारे मी इतके आनंदित झाले, माझ्यामध्ये असलेली सगळी निराशा निघून गेली आणि खरोखर हे कार्य करत आहे कारण परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत आहे. आणि इतकं महान वचन आपल्यासमोर आणत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज टेलोरे. स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो. जो 10 बाप्तिस्मे आज 10 बाप्तिस्मे नाही का, 10 आत्मे प्रभूकडे आले आणि ते पण बिचारे लांबून वैजापूर. मी तर त्यांना म्हटलं होतं आम्हीच येतो तुमच्याकडे, काळजी करू नका. कारण बरेच लोक त्या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे घेण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्यांना शिलो चर्च त्याला पाहण्याची उत्सुकता होती. वैजापूरच्या लोकांना शिलो चर्च पाहण्याची उत्सुकता आहे. आमचे सोलापूरचे 15 जण आले.
वैजापूरवरून बरं का, हालेलुया. पुण्यावरून सुद्धा काही आले लोक. एक उत्सुकता असते की प्रभूचं काम पाहावं, आणि हे काम नुसतंच महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही बरं का. हालेलुया. मला रोज व्हॉट्सअपवरती जे मेसेज येतात तर ते परदेशातले असतात, आणि ते परदेशातले मेसेज सांगतात की डिप्रेशनमध्ये असताना कुणीतरी लिंक पाठवली, वचन ऐकलं, आणि त्या वचनानं जगण्याची एक नवीन आशा मिळाली. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं सेवेमध्ये अजून याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षित असतं. मला कधीच वाटत नाही की नुसती सेवा करावी, यावं, प्रिचिंग करावं, आणि मग असंच करत करत आपलं आयुष्य संपवावं. लक्षात घ्या, असं जगायचं असतं ना की त्या जगण्याच्या द्वारे लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, लोक देवाच्या जवळ आले पाहिजे. ते जन्माला जगामध्ये असंख्य लोक रोज येतात नाही का, आणि जगात एक नंबरचा देश हो आमचा लोकसंख्येच्या बाबतीत, एवढे लोक जन्माला येतात. परंतु तरी सुद्धा हा देश इतर गोष्टीमध्ये बघितलं तर त्यांच्याकडे कर्तृत्व नसल्या कारणानं सगळ्यात माग आहे. आणि येशू सुद्धा शिष्यांना सांगतो, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा. म्हणजे माझा शिष्य बनायचं तर पहिल्यांदा स्वतःचा नाकार करता आला पाहिजे. सगळेच नाही शिष्य बनू शकत. बाप्तिस्मा झाला म्हणजे सगळे शिष्य नाहीत, ती एक प्रोसेस झाली. आत्मनिग्रह म्हणजे स्वतःचा नाकार. जेव्हा हे आत्मिक जीवन तुम्ही जगताना तेव्हा तेव्हा काही गोष्टी तुमच्यावरती प्रभाव टाकत असतात. काही वेळेस देवाचं वचन आणि तुमच्या भावना, तुमच्या वासना किंवा तुमचे विचार याच्यामध्ये एक फार मोठं युद्ध चालू असतं. म्हणजे माझ्या मर्जीप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे ही एक भावना आहे. आणि जिकडं पौल म्हणतो आता मी माझ्या ठाई जगत नाही तर, म्हणजे कधी कधी मीला मारावं लागतो. जेव्हा क्रूसाकडे तुम्ही आला, जेव्हा ख्रिस्ताचं शिष्यत्व स्वीकारलं, आणि तेव्हा तुम्हाला या क्रूसाकडे आल्यावर तुमचा मी मेला पाहिजे. आणि जर मी जगला तर ख्रिस्त मरतो. लक्षात ठेवा, एक तर ख्रिस्त जिवंत राहणार, नाहीतर मी जिवंत राहणार. आणि ज्याच्यामध्ये मी जिवंत राहतो त्याच्यातला ख्रिस्त मरून गेलेला आहे. म्हणून शिष्यत्व जे आहे, या शिष्यत्वा संबंधानं विचार करत असताना आमच्यातला मी मेला का हे तपासणं गरजेचं आहे. आमच्यातला मी मेला का. म्हणून तुम्ही शिष्य झाला, पण तुम्हाला येशूचा शिष्य नाही बनता आलं बरं का. शिष्य झाला, बाप्तिस्मा घेतला म्हणजे, पण येशूच्या शिष्याची एक विशिष्ट प्रकारे वर्गवारी आहे. आणि ते शिष्य काय, ते बाप्तिस्मा घेतात आणि मग स्वतःसाठी जगत नाही, तर जगतात ख्रिस्तासाठी. ते ख्रिस्ती जीवन आहे, ते ख्रिस्ती जीवन जगा. मग तिथं रागावरती विजय आला. बाप्तिस्म्याच्या आधी खूप राग आला, पण आता नाही चालत. नाहीतर बाप्तिस्म्याच्या अगोदर बी राग आणि नंतर बी राग. बाप्तिस्म्याच्या आधी पण भांडण, बाप्तिस्म्याच्या आधी तंबाखू, नंतर बी तंबाखू, बाप्तिस्म्याच्या आधी दारू, नंतर पण दारू. कोण सांगितलं तुम्हाला? कोणी घ्यायला सांगितलंय तुम्हाला? इथं कोणी कंपल्शन केलं नव्हतं. बाप्तिस्मा म्हणजे स्वर्गाच्या शाळेमध्ये ऍडमिशन. आत्ताशी ऍडमिशन झालं बरं का. अजून पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, म्हणून बायबल सांगतं प्रौढतेपर्यंत जाण्याचा म्हणजे ग्रॅज्युएट होण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, जे बालवाडीत आहेत ना लोक, ते ओळखायचे. त्यांचे स्वभाव त्यांना सांगतात ते बालवाडीतच आहेत, आहे की नाही? ओळखतं बरं का बरोबर. मग कधी कधी मी पण त्या पोरांकडे बघतो, हे मठ्ठ डोक्याचे आहेत का. शाळेत पण सरांना म्हणतात ना, याला किती पण शिकवा पण उपयोग होत नाही. म्हणून ज्या चर्चमधनं तुम्ही आहात, वैजापूरचे लोक, मॅच्युअर्ड बना. अधीनता आणि एकमेकावरती प्रेम करणं. बाप्तिस्म्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का? शिष्यांनी शिष्यांशी प्रेम. बायबल सांगतं नाही का, जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे. म्हणजे प्रीती नसेल तर, हा, तुमच्या डोक्यात जर मंडळीमध्ये असताना कोण असेल ना, तर तुम्ही शिष्य नाही, मेंबर आहे.
चर्चे, पण शिष्य बनण्यासाठी काय केलं पाहिजे आणि कशी प्रीती करायची? जशी मला आधी माझ्यावर जशी तशी शेजाऱ्यावर, तुमच्यावर प्रीती. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रेम, तुमचं प्रेम पण नाही. तुमचं प्रेम कसं असतं माहिती का? जे माझं ऐकतं त्याच्यावर प्रेम आहे की नाही. माझं कोण नाही ऐकलं की माझ्यासाठी तो विलन, मग त्याला नरकातच ढकलायचं नाही का. तो नाहीच आला पाहिजे स्वर्गामध्ये. नाही, ते कधी शिष्यत्व असू शकत नाही. शिष्यत्व म्हणजे एकमेकावरती प्रेम करणं. माझा विषय पण तो नाही, पण तुम्ही जे बाप्तिस्मा घेतला, तुम्हाला तुमच्या चर्चमध्ये तुम्ही जाल. माझ्या चर्चमध्ये 12 महिने मी शिकवतो आणि त्यांना हेच सांगत असतो. पण तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये गेल्यावर तुमच्या मंडळीला लक्षात ठेवा, येशूच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते एक दिलाचे एक चित्ताचे होते. ख्रिस्ताच्या मंडळीचं वैशिष्ट्य. आणि त्याच्यामुळं तारण पावत असलेल्या आत्म्यांची रोज त्यांच्यामध्ये भर पडत होती. आम्ही चर्च वर बांधायला लागलो. कशासाठी माहिती का? आता याच्यापेक्षा तिप्पट वर बांधतोय. तुम्हाला माहित नाही, तिप्पट हे जे आहे ना, याच्या तिप्पट चर्च वर आहे. मग आमचं विजन काय? तिप्पट लोक यावेत. तिप्पट म्हणजे चौपट. खाली पण आपण स्क्रीन लावण्याची तयारी करत आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये असं चर्च असेल, वर खाली सगळीकडे भरलेलं असेल. आणि तेवढं मोठं आपलं विजन आहे. आणि त्या विजनसाठी होणार कसं हे पूर्ण? एक दिलाचे चित्त पण एकच, मन पण एक विचार, एक मन, एक चित्त. या सगळ्या गोष्टी एक असतील तेव्हा प्रभू तिथं काम करणार. प्रभू तसं काम करत नाही बरं का. काम करण्यासाठी प्रभूला एक दिलाचं एक चित्ताचं बनणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या गोष्टी आपण करूया. आणि मग आपण बुधवारी, तुम्हाला किती समजलं माहित नाही, कारण समजलं की ते तर बुधवारी दिसेल. बुधवारी आपण चर्चमध्ये उपवास आणि प्रार्थना, ज्याला होतो त्यांनी धरा, होत नाही तर कंपल्शन नाही, पण प्रार्थना करण्यासाठी वेळ काढून या. लक्षात घ्या, नुसतं प्रभू मंदिर बांध आणि कधी बांधून होणार हे विचारणं सोपं आहे, पण प्रार्थना करणं कठीण आहे. आणि त्याच्यासाठी यायचं आहे, उपवास प्रार्थनेसाठी. तुम्ही लग्नाला जाताना जशी सुट्टी काढता ना, तसं प्रार्थनेला येण्यासाठी पण सुट्टी काढावी लागते. असं नाही जमत. ते आपल्याला काम डिसेंबर पर्यंत माझी इच्छा आहे की ख्रिसमस वर व्हायलाच पाहिजे. ते आपल्याला करायचं. आपण प्रयत्न नाही, आपण करणार. आपण करणार. डिसेंबर पर्यंत आपण वर जाणार. ह्यावेळेचा ख्रिसमस धूम धडाक्यात, एकदम धूम धडाक्यात. मोठे मोठे प्लॅनिंग आहेत. चर्चच्या इनॉग्रेशन संबंधानं सुद्धा डोक्यात चांगल्या चांगल्या कल्पना आहेत, त्या आपल्याला करायच्या. आणि म्हणून प्रार्थनेशिवाय पूर्ण होणार नाही. बघा, अडचण पैशाची नाही. एवढे दिवस असं लोकांना मला वाटतं पैशाची अडचण नाही म्हणजे एवढा पण नाही बरं का. नाही तर तुम्हाला अडचण प्रभू बरोबर पुरवतो. किती पाहिजे मी तर म्हणतो ते पूर्ण उरणार आहे. कारण मी त्या देवाची सेवा करतो की ज्यांनी 5 भाकरी 2 माशांवरती आशीर्वाद पाठवले आणि 12 टोपल्या. मी तुम्हाला 12 टोपल्या पण दाखवणार आहे उरलेल्या, कारण प्रभू ते देतो. पण प्रश्न तो नाही पैसा आहे का नाही. पैसा भरपूर आहे आणि भरपूर येतो. आणि एवढा येतो की विचारत असो नाही. आणि मग लोक मला विचारतात कुठं आलं, तर तो स्लॅब झाला. आता मग ते नाही सांगायचं, आपल्याला सगळं काम पूर्ण करायचं आहे. म्हणून बुधवारी सगळ्यांनी बरोबर किती वाजता? 10 ते 6. खरं तर आपण 9 ते 9 करत होतो, पण एकदम छान सुंदर टायमिंग तुम्ही केला की जेणेकरून सगळ्याला इन्व्हॉल्व होता येईल. तर तुम्ही या उपवास आणि प्रार्थनेला. उपवास धरला तर चालेल, नाही धरला तरी चालेल. नाही, काही लोकांना होत नाही, मग ते नाही उपवास प्रार्थनेत आमचं काय नाही. तुम्ही ड्युटी करत असाल, ड्युटी करून प्रार्थनेसाठी हजेरी तुमच्या वेळेत 10 ते 6 वेळेत कोणत्या पण वेळेला तुम्ही या आणि प्रार्थना करून तुम्ही जाऊ शकता. 1 तास, 2 तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं, तुमच्यावरती. तुम्हाला किती प्रार्थना करण्याची तुमची ताकद आहे. तोंड खूप चालतं, जरा प्रार्थनेत चालू द्या की नाही का. गप्पा मारायला लागल्यावर तुम्ही तासन तास बोलता, थोडंसं प्रार्थनेमध्ये पण वेळ जाऊ द्या ना. आणि जेणेकरून एक सुंदर, लक्षात ठेवा, आपण ही खालचं चर्च बांधताना किती प्रार्थना होत्या आपल्या. त्यास पैसा नव्हता पण प्रार्थना होत्या. आता उलट झाले, पैसा आला आणि प्रार्थना. त्याच्यात माझा पण दोष आहे, मला सारखं पळावं लागतं आणि मग सगळं करण्यासाठी मला हजर राहावं लागतं. पण तेवढा वेळ ॲक्च्युली तुम्ही मला तेवढा वेळ देता,
म्हणून मी एवढं फिरू शकतो, त्यात सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात घराघरामध्ये वचन पोचत आहे. मला काल एका सिस्टरचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा, त्याला कोणी बदलत नव्हतं, फार प्रयत्न केला, आम्ही त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सुद्धा टाकलं, तो बदलावा, परंतु मी हातबल आणि निराश झालो. आणि शेवटी एवढ्या सगळ्या साक्षी ऐकल्यावर असं वाटलं की माझ्या मुलासाठी सुद्धा एक आशेचं किरण निर्माण व्हावं, म्हणून तुम्हाला कॉल केला. आणि कॉल केल्यावरती मी नेहमी लोकांना सांगतो की बदलायचं तर फक्त वचन ऐकवा. आणि मग त्या सिस्टरने तिच्या मुलाला ते वचन ऐकवलं आणि ते म्हटले, अट्टल दारुड्या मुलगा 8 दिवसामध्ये त्यानं दारू सोडली. त्याला खूप त्रास होत होता, पण त्यानं दारूला हात लावला नाही आणि आता माझा मुलगा व्यसनमुक्त झालेला, व्यसनमुक्त झालेला. प्रभू हे करू शकतो, प्रभूला सर्व काही शक्य आहे. म्हणून वचन लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. कारण जर अस्पष्ट नाद करेल तर युद्धाची तयारी कोण करणार आहे? काही पण करून लोकांना वचन समजणं गरजेचं आहे. आणि वचन जेव्हा लोकांच्या जीवनामध्ये काम करतं तेव्हा चमत्कार घडतात. चमत्कार म्हणजे नुसतं शरीराला आरोग्य नाही. लक्षात ठेवा, येशूला एका गोष्टीचं फार वाईट वाटलं. 10 कुष्ठरोगी त्याच्याकडे आले आणि मग येशू म्हटला, जा याजकाला दाखवा. ते गेले, वाटेमध्ये पाहतात तर काय, सगळ्यांचा कुष्ठरोग गेला आणि एकच माघारी आला. मग तो म्हटला, अरे बाकीचे 9 कुठे आहेत? मग त्याला कळालं की या लोकांना फक्त शारीरिक आरोग्य पाहिजे. खरा चमत्कार शारीरिक आरोग्य नाही बरं का. का मी तुम्हाला सांगतो माहिती का, शारीरिक आरोग्य घेऊन माणूस मरतो, परंतु ती त्याची साक्ष त्याला स्वर्गात नेत नाही. समजा एखाद्याचा, मला समजा माझा हात तुटलाय आणि एका मीटिंगमध्ये माझा हात बरा झाला, मी गेलो आणि एका मीटिंगमध्ये माझ्यासाठी प्रार्थना केली, माझा हात बरा झाला आणि याच हाताने मी दारू प्यायला लागलो. हात तर बरा झाला पण दारू प्यायलो, नरकात गेलो. मग स्वर्गात गेल्यावर मी म्हणा, प्रभू अमक्या अमक्या मीटिंग मध्ये लोकांसमोर माझा हात बरा झाला. तो म्हणतो, हो नरकात. मग खरं चमत्कार कोणता माहिती का, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त येतो आणि परिवर्तन होतो, तो सगळ्यात मोठा चमत्कार. का? कारण तो तुम्हाला स्वर्गात नेणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, 2 हात असून 1 हात असून, हा हे चांगलं आहे. 2 हात आहेत, नाही मग पळचे मला आरोग्य द्या, लेकरं द्या, अमकं द्या, लग्न होऊ द्या, हे होऊ द्या, बायको मिळू द्या. अरे बायको मिळू दे, नवरा मिळू दे, लेकरं होऊ दे, तुला ना बायको येणार ना लेकरू स्वर्गात येणार. स्वर्गात फक्त येशूच तुला घेऊन जाणार आहे, त्याची तुला गरज आहे, फक्त त्याची गरज आहे. आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. ख्रिस्त चित्त तुमच्यामध्ये असलं पाहिजे, येशूचे विचार डोक्यामध्ये. परंतु आज एका महत्वाच्या गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि ते म्हणजे धीराचं प्रतिफळ. कशाचं? धीराचं नाही बरं का. बऱ्याच लोकांची आमचा धीर प्रॉपर्टी देत नाही, धीर धरा, धीर नका. आज धीराच्या प्रतिफळा संबंधानं आम्ही पाहणार आहोत. पेशन्स. मला वाटतं एक वचन वाचू, इब्री लोकांचं पत्र, त्याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. कसं धावायचं? धीराने. धीरानं धावायचं. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्यानं लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. पहा, काही गोष्टी या ठिकाणामध्ये सांगितलेल्या आहेत. ख्रिस्ताचा धीर आणि त्यानं दाखवलेला संयम याच्या संबंधानं म्हटलं, तो आता राजासनावर जाऊन बसलेला आहे.
हे धीरास संबंधाची गोष्ट. धीरास संबंधानं इब्री लोकांच्या पत्रामध्ये पौल लिहिताना सांगतो, इब्री लोकांच्या मंडळीला पत्र लिहिताना तो म्हणतो की तुम्ही धीरानं धावा. जेव्हा तुमच्यामध्ये धीर निर्माण करण्यासंबंधानं टीचिंग शिक्षण दिलं जातं त्यास तिथं धावण्याची प्रोसेस आहे. आणि धावण्यासाठी तुम्हाला अडखळण कोणतं? सहज गुंतवणारं पाप. संयम का तुटतो माहिती का तुमच्यामध्ये? सहज गुंतवणारं पाप. सहज गुंतवणारं म्हणजे तुमच्या लक्षात पण नाही ते पाप तुमच्यामध्ये आलेलं आहे. काही पाप अशी आहेत ती तुमच्या लक्षात पण येत नाही. जसं आदामाला बागेमध्ये हवेला ते फळ पाहायचं नाही, पाहिलंच नसतं तर तिच्यामध्ये ते पाप आलंच नसतं. पण ती सहज बागेमध्ये गेली आणि सहज त्या गोष्टीमध्ये ती अडकली. कधी कधी सहज गुंतवणारी पाप तुमचा संयम प्रभूमध्ये तुम्ही वाढण्यासाठी ज्या प्रकारचं तुमचं सेल्फ कंट्रोल असलं पाहिजे, आत्मिक नियमन त्याच्या संबंधानं बोललेलं आहे. तुम्ही विश्वासामध्ये आहात, विश्वासासंबंधानं तुमच्यामध्ये तुझवूर पण कमी नाहीये. तुम्ही आराधना करत आहात, तुम्ही उत्तम उपासक आहात, तुम्ही चांगले काउन्सलर आहात, सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये चांगल्या. परंतु जिथं सैतान तुम्हाला मोहाच्या प्रसंगामध्ये अडकवतो ना, तो तुमचा संयम म्हणजे काय? स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुमची एक धडपड चालू आहे. परंतु तिथं स्वर्गात तो तुम्हाला पोचू देणार नाही. का पोचू देत नाही माहिती का? त्याला स्वर्गातनं खाली टाकले, तो तुम्हाला कसं स्वर्गामध्ये जाऊ दे? आणि पेशन्स आमच्यापेक्षा जास्त सैतानाकडे हो. त्याला तुम्ही जुतो से मारा, पैरों के नीचे किती काय बोलतो, पण सोडतो का तुम्हाला? अहो, तुम्हाला कुणी जर साधं एक शब्द बोलला तर तुम्ही त्याचं तोंड सुद्धा बघत नाही. पण सैतान त्याच्याकडचं जर पेशन्स बघितला, एवढं तुम्ही त्याची टिंगल करता, टवाळी करता, पण तो तुमच्याकडे येतो का? तुम्हाला नरकामध्ये न्यावं. मग आमच्या संयमाचं काय? ख्रिस्ताकडे पण तो संयम आहे. वाचा बरं तो शब्द काय म्हटलं त्याच्यामध्ये? तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघानं साक्षीरूपी मेघानं वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला इतकं सुंदर तो म्हणतो, एवढ्या मोठ्या साक्षीच्या मेघानं आपण वेढून गेलेलो आहे. म्हणजे आमच्या अवतीभोवती सगळ्या साक्षीच आहेत. इकडं पाहावं तिकडं साक्षच आहे. साक्ष आमच्या जीवनाचा भाग बनलाय. पण तरी सुद्धा सहज गुंतवणारं पाप तुमच्याकडे आहे. सहज गुंतवणारं, ज्याचं तुमच्यासाठी कुठल्याच प्रकारे, आणि असं नाही की ते पाप केलं तर तुम्ही मरणार आहात, केलंच नाही तर तुम्हाला मरण येणार आहे. एखाद्या व्यक्तीला जर समजा व्यसनाची सवय आहे, आता व्यसन म्हणजे काही त्याचं जेवण नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्या मनाला बरं वाटावं म्हणून तो ते व्यसन करतो. कधी कधी काही शब्द, काही क्रिया ह्या अनावश्यक क्रिया आहे, काही शब्द अनावश्यक आहे, ज्याच्यानं तुमचा आत्मिकपणा आहे तो नष्ट होणार आहे. आणि या आत्मिकपणाला नष्ट करण्यासाठी तुम्हाला तो सहज गुंतवणाऱ्या म्हणजे साक्ष तुमच्याकडे खूप आहे, अनेक साक्षी आहेत. महिमा लीडिंग करताना म्हटली, हॉस्पिटलमध्ये तुम्ही नाही, ही तुमची साक्ष आहे. देवाच्या घरात तुम्ही आहात, काही बेडवरती आहेत, काही अत्यावस्था आहे, सिरियस कंडिशनमध्ये आहेत, काही रस्त्यानं चालले, प्रवासामध्ये त्यांचा अपघात झाला, मरून गेले ते. तुमच्याकडे तुमची नोकरी, तुमच्या अंगावरती कपडे, तुमच्या घरामध्ये खाण्यासाठी अन्न आहे, काही लोक रस्त्यावरती आहेत. एवढ्या सगळ्या साक्षी आहेत. बरं, चर्चमध्ये आल्यावर पण तुमच्याकडे कितीतरी साक्षी आहेत. ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात त्या जमिनीकडे घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते, प्रभूनं ते आम्हाला पुरवले. आम्ही इमारत बांधली, त्याच्यावर अजून इमारत बांधली. जवळजवळ 17-18 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रभूनं एवढे चमत्कार केले, एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या, पण तरी सुद्धा सहज गुंतवणारं पाप जे तुमचा संयम तोडण्याचं काम करत आहे. आणि एकदा तुमचा संयम तोडला ना, त्याच्यात पुढे म्हटलं येशू ख्रिस्ता संबंधानं काय म्हटले बघा, वाचा त्याच्यात. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्यानं लज्जा तुच्छ मानून काही गोष्टींचा पाप मनुष्य का करतो? त्याला आनंद मिळतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, एखाद्या व्यक्तीला तुम्ही किती पण सांगा वचन, तुम्ही सांगितल्यानंतर तो खूप सुंदर ऐकलं, जाऊन बाहेर तंबाखू खातो. ऐकलं कसं काय खातो? तो आनंद मिळतो ना. मी सांगितलं कोणाचा अपमान करू नका, तुम्ही ठरवता, पण बाहेर जाऊन कुठेतरी अपमान करूनच टाकतो आम्ही. मग त्याचा फायदा तुम्हाला काय झाला? तुमचा संयम तुटला. आणि याच्यानं तुम्हाला आनंद मिळाला. निश्चित आनंद मिळाल्याशिवाय तर कोणी करत नाही.
आणि लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा आनंद वेगळा आहे. दारुड्याला दारू पिण्यामध्ये आनंद आहे, भांडण करणाऱ्याला भांडण करण्यामध्ये आनंद आहे. तुम्हाला नाही आनंद, तुम्ही बघत पण नाही, तुम्हाला दुःख होतं, पण त्या व्यक्तीला ते भांडण करण्यामध्ये मजा वाटते. दाऊद इब्राहिमला बॉम्ब टाकण्यात काय मजा वाटते? तो त्याचा आनंद आहे, उद्ध्वस्त करणं. पण त्याला माहित नाही की याचा परिणाम जीवनामध्ये काय घडणार. तसं आत्मिक जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी घडत असतात. आणि आत्मिक जीवनामध्ये तो धीराचं प्रतिफळ तुम्हाला मिळायला पाहिजे, तर या सहज गुंतवणाऱ्या पापाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. तो आनंद असेल कदाचित तुमचा. याच्यानं तुम्हाला काही काळ बरं वाटेल. काही मुखातनं निघणारे शब्द, काही विचार तुम्हाला आनंद देणारे विचार असतील. त्या विचारामध्ये तुम्ही तुमचं जीवन घाला. पण पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद वेगळा आहे. आता पवित्र आत्मा पण तुम्हाला आनंद देतो, दुर्विचार पण तुम्हाला आनंद देतात. प्रभूच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये, वचनामध्ये चालण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद म्हणजे मला तिथं संयम करावं, कंट्रोल करावं लागतं. आणि शास्त्र काय सांगतं? येशू ख्रिस्तासमोर सुद्धा आनंद होता, पण त्यानं तो आनंद नाकारला. कोणता आनंद? त्याला भूक लागली, जेवायचंय, आणि सैतान त्याच्याकडे घेऊन येतो आणि म्हणतो, पहा, तू धोंड्याला जर भाकर करण्याची आज्ञा केली तर धोंड्यापासून भाकर होईल. सैतानाला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि येशू ख्रिस्तानं तिथे एक वचन त्याला बोलला, मनुष्य भाकरीन नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या शब्दाने वाचेल. आता त्याचा आनंद, त्याला भूक लागली आणि त्याने भाकर खाल्ल्या तर त्याला आनंद मिळणार आहे, पण त्याने तो नाकारला. मग येशू ख्रिस्तानं या सैतानाला हे पण दाखवून दिलं. सैतानाला त्या वाटलं तो हारला, तो धोंड्यापासून भाकरी निर्माण करू शकला नाही. पण येशू ख्रिस्तानं डोंगरावरती जाऊन लोकांना चमत्कार दाखवला. 5 भाकरीच्या द्वारे 5000 लोकांना तृप्त करून दाखवलं आणि सांगितलं, अजूनही तो आनंद मी उपभोगू शकलो असतो, पण मला पित्याच्या उजवीकडे सिंहासनावरची जागा मिळवायची. त्यामुळं या भाकरीपासूनचा आनंद नव्हे तर मला स्वर्गातला आनंद महत्वाचा आहे. ती गोष्ट जीवनामध्ये लक्षात ठेवा. हालेलुया. असला आनंद मिळवू नका जो अघोरी आहे. असला आनंद ज्याच्यानं तुमचं मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल. असल्या आनंदामध्ये अडकून पडू नका. तुम्हाला कंट्रोल आला, धीर तुमच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. जेव्हा तुमचे स्वभाव, तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या भावना, या भावनेच्या अधीन तुम्ही जाता, त्यास तुमचा धीर तुटून जातो. आणि म्हणून असं म्हटलं, पुढे वाचा बरं. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून. तुम्हाला जी काय नेमून दिलेली धाव. आता विचार करा, माझ्या समोर एक पाळक म्हणून प्रभूनं मला प्रेझेंट केलं. मी तुमचं उदाहरण नाही सांगत, माझं उदाहरण सांगतो. मला प्रभूनं सांगितलं की तुला तुझी सेवा करायची. मी सकाळी उठतो, देवाचं वचन सांगतो, गावोगावी खेडोपाडी जातो. गेल्यानंतर माझं काम काय? लोकांना वचन सांगणं. आता लोकांना वचन सांगताना सगळेच लोक मला चांगलं म्हणतील असं नाहीये, सगळेच लोक मला पसंत करतील असं पण नाहीये. जसं येशू ख्रिस्त वचन सांगत आहे, लोकांचं परिवर्तन होतंय, आणि शास्त्री परुषी त्याला म्हणते बलजबूल, भूतांचा अधिपती. आता विचार करा, येशूच्या जागी मी असतो तर त्याचं तोंड फोडलं असतं पहिले, आणि मग मला तो आनंद मिळाला असता ना. हा व्यक्ती मला बोलतो आणि हा व्यक्ती बोलतो, तर याला मला शासन करायला पाहिजे. माझ्यामध्ये एक ईर्ष्या, माझ्यामधली ती भावना आहे. पण शास्त्र काय सांगतं? जी धावपट्टी तुम्हाला नेमून दिली, कोणती धावपट्टी? प्रचार करणं ही तुमची धावपट्टी आहे. लोक तुमच्याविषयी काय बोलतील याच्याकडे तुम्हाला लक्ष नाही द्यायचं. मग कशाकडे लक्ष द्यायचं? जे काम तुम्हाला सोपवलं त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचा परिणाम काय होणार आहे माहिती का? इकडं आता विचार करा, तुमचं युद्ध कोणाबरोबर आहे? सैतानाबरोबर आहे का नाही? का मैत्री केली त्याच्याशी? कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही. जेव्हा तुमचं युद्ध त्याच्याबरोबर आहे, जिथं देव आहे तिथं सैतान पण. मी सैतानाचा प्रचार जास्त केला नाही म्हणून तुम्हाला त्याचं काय वाटत नाही त्याचं, की तो असं गृहीत धरता तो नाहीच आहे. तो आहे, मला त्याचा प्रचार करायला आवडत नाही. पण आता विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा पवित्र आत्मा, जेव्हा देव, पाचारण, कॉलिंग या सगळ्या गोष्टी असतात ना, तेव्हा या पाचारणाला विरोध करणारी व्यक्ती कोण असेल तर तो लुसिफर असणार आहे. जसं शमशोनाला सांगितलं, तुझ्या डोक्यावरच्या बटा तू सांभाळ. मग दलील असणारच आहे, बटा काढणारच आहे. तसं प्रभूनं एक जागा तुम्हाला ठेवली,
त्या जागेवर प्रभू तिकडे लक्ष द्या. कुठं? नेमून दिलेल्या धावपट्टीवर. आता तिथं धावताना तुमच्याकडे पाहिजे संयम, कंट्रोल. म्हणजे माझ्या जागेवरती मला विरोध करणारे लोक असणार आहे आणि ते तुम्हाला गृहीत धरले पाहिजेत. मला बोलणारे लोक असणारच आहे, मला क्रुसावरती देणारे लोक असले पाहिजे. मी पौल आहे तर मला फटके देणारे लोक असले पाहिजे. येशू ख्रिस्ताना 3दा खाल्ले, एकदा 39 फटके खाल्ले, पौलानं 3दा, तुम्हाला 6 वेळा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कमी? आम्ही 39 फटके येशूला मिळाले. पौल म्हणतो येशूनं एकदा 39 फटके खाल्ले, मला 3दा मिळाले. मग तुमची तयारी किती असली पाहिजे? ऍटलीस्ट 6 वेळा तर फटके मिळू द्या. 6 फटके सोडा हो. कसं काय संयम तुमच्याकडे असणार आहे? तुम्हाला तुमच्या जागेवरती प्रभू म्हणतो धावत राहा. का? प्रतिफळ, प्रतिफळ असणार आहे म्हणून लक्षात ठेवा. लोकाला बोलू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या. तुम्ही तुमचं काम तुम्हाला सगळ्यांसमोर दे उंच करणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्यांनी योसेपाला खड्ड्यात घातलं, एक दिवशी तेच योसेपाकडे गेले आणि म्हटले अरे आमचं चुकलंच. विचार करू नका लोकांचा. आत्मी हे संयम आहे. योसेफ खड्ड्यामध्ये पडला, संयम. माझ्याकडे विजन आहे, माझ्याकडे धावपट्टी आहे, त्या धावपट्टीवरती मी धावणार आहे, मला बाकीच्या गोष्टीची काही गरज नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही धावताना लोकांच्या शब्दाचा कानोसा घेऊन धावू नका. जेव्हा तुम्ही लोकांच्या शब्दाकडे, तुम्ही बघा रेस करताना तिकडे सगळे हुर्र 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 हुर करतात, आणि समजा तो पळणारा जर व्यक्ती हुर हुर करत थांबला तर तिथं अपोजिटवाले थांबवणार आहे त्याला, पण तो त्याचं लक्ष नुसतं मान घेऊन हलवत डोकं धावत धावत असतो. का? कारण त्याला माहितीये मला तिथं पोचायचंय, तुम्हाला तुमच्या व्हिजन पर्यंत पोचायचंय, आणि तुमचं व्हिजन देवानं मोठं करून ठेवलेलं आहे. एकदम मोठं व्हिजन आहे तुमच्याकडे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या लोकांनी फक्त आपल्या विजन संबंधानच बोलायचं असतं. ज्याच्याकडे संयम आहे तो विजन संबंधानं बोलतो, आणि ज्यांच्याकडे विजन संबंधाचे शब्द नाही ते लोक जगामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या विजन, आता माझ्याकडे जसं माझ्या चर्चचं विजन आहे, मी तेच बोलतो. मी काय बोलतो? या गावात जायचं, त्या गावात जायचं, या जिल्ह्यात पोचायचं, त्या जिल्ह्यात पोचायचं, इथं वचन सांगायचं, तिथं वचन सांगायचं, ही मीटिंग आहे, ती मीटिंग आहे. माझं विजन काय? हे चर्च. आता मी ते चर्च बांधायच्या अगोदर तुम्हाला सांगतो हे तर काहीच नाही, अजून मोठं बांधायचं. विजन माझं पक्क आहे, आणि तुम्हाला माहिती आहे जर हे बांधलं तर तेही बांधून होणार आहे. मग हे विजन तुमच्याकडे, मी बाकीच्या चर्चा कशाला करत बसेल? मला माझं विजन पक्का आहे, मला संयमानं तिथं धावायचंय. आता प्रॉब्लेम काय माहिती का? कधी कधी आमचं जीवन विश्वासाची पत्नी, अब्राम विश्वासणाऱ्याचा बाप आणि त्याची बायको सारा, ती विश्वासाची पत्नी. म्हणजे तिच्यातला विश्वास जो आहे, बायबल सांगतं, अब्रामाला देव म्हणतो सारा जे सांगते ते तू कर. इश्माईलला बाहेर काढण्यासाठी तो म्हणतो सारा बरोबर सांगते, पण बरोबर व्यक्तीच कधीतरी चुकीची होती. का? तर तिच्याकडे संयम नसतो. कधी कधी तुम्हाला वाटतं तुम्ही बरोबर आहे, देव तुमच्या बरोबरपणाची खात्री पण बाकीच्या लोकांना देतो, तरी पण तुम्ही चुकीचे असता. आणि याचं कारण काय माहिती का? तुमच्याकडे संयम नाही. आणि संयम नसल्या कारणानं जो मोठा आनंद, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, धीराचं प्रतिफळ काय? येशू ख्रिस्त तो जगामध्ये असताना ज्या प्रकारचं जीवन तो जगला, मानहानी, अपमान, प्रतारणा, निंदा, छीतू सगळं त्यानं धीरानं सहन केलं. आणि आता पौल म्हणतो तो पित्याच्या उजवीकडे सिंहासनावरती बसलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अपमानित होता आणि धीर धरता, तेव्हा तुमच्यासाठी सिंहासन तयार केलं जात असतं. हे सगळ्यात उत्तम प्रतिफळ तुमच्यासाठी असणार आहे. अपमानित व्हायला पाहिजे, म्हणजे बळजबरीने होऊ नका, पण कोणी केलं तर लक्षात ठेवायचं तुमच्यासाठी सिंहासन प्रिपेअर केलं जात आहे. 100%. आणि जे करतात ना त्यांच्याकडनं तुमचं सिंहासन तयार केलं जात आहे. जे तुमचा अपमान करतात ते तुमच्या सिंहासनाला मदत करतात, सोनं पाठवतात. कुणी अपमान केला तर म्हणजे थँक्यू, भेजा मेरे लिए सोना, माझ्यासाठी. आणि तिथं सेल्फ कंट्रोल, तिथं
त्या गोष्टीकडे नाही. आता तुमच्याकडे बदल्याची भावना त्याने अरे मग सोनं कोण आणणार? हालेलुया. जर तुमचा अपमान ते करत आहे, सोनं कोण आणणार? आणि लक्षात ठेवा, जेवढे जास्त लोकांनी अपमान करतील तेवढं जास्त सोनं येणार. हालेलुया. सेल्फ कंट्रोल, धीर ठेवा, आमेन. प्रभू पुरवणार आहे. उत्तमातलं एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 16 अध्याय. धीराचा परिणाम कशा पद्धतीने होतो ज्याच्याकडे धीर नसतो? उत्पत्ती 16 अध्याय 1 ते 4 वचन. अब्रामाला आपली बायको साराय हा हीच पासून काही मूलबाळ झाले नव्हते. ऐका बर का, अब्रामाला आपली बायको सारा हीच पासून हिच्यापासून काही मूलबाळ मुलबाळ झाले नव्हते. तिला हगार नावाची हगार नावाची एक मिस्री दासी होती. एक मिस्री दासी होती. साराय हा अब्रामाला म्हणाली, पहा परमेश्वराने आहे, माझी कूस बंद ठेवली आहे. माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा. कदाचित तीचकडून माझे घर नांदते होईल. माझं घर नांदत होईल. तेव्हा अब्रामानं साराय हिचा शब्द मान्य केला. साराईचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिस्री दासी हगार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. तेव्हा सारा अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माती. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली. पण आपण गर्भवती आहोत असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. हा पराक्रम कुणाचा होता? कधी कधी स्वतःच्या चुका पण भांडण. अब्रामाला उगाच भांडत बसली बरं का. अब्राम नव्हता म्हणला की मला चल तू हगार दासी करू दे, तुला तर काय लेकर बाळ होत नाही, मी दुसरं लग्न करतो. हा काय प्रस्ताव त्यांनी सारे समोर नाही मांडला, हिनेच प्रस्ताव मांडला. आणि हा प्रस्ताव मांडण्याचं कारण काय माहिती का? ती म्हणते की मला लेकरं होऊ शकत नाही. संयम कुठे आहे तिच्याकडं? प्रभू म्हटला, अब्रामा मी आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती निर्माण करेल आणि सारेपासूनच तुला लेकरू देणार आहे. पण कधी कधी काय घडतं माहिती का? आत्मसंयमन किंवा ज्याला धीर म्हटलं, धीर नसल्या कारणानं हगार नक्कीच तुमच्या समोर असणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हगारेकडे लक्ष लावाल तेव्हा तुच्छता तुमच्या वाटेला येईल. पण जेव्हा तुम्ही धीरानं परमेश्वराकडे लक्ष लावाल त्यास परमेश्वर धीराचं प्रतिफळ देऊन तुम्हाला इस्माईल नव्हे तर इसहाक देऊन सर्वांसमोर उंच करेल. इसहाक का इस्माईल? जर इस्माईल पाहिजे असेल तर तुमच्याकडे आणि तुम्ही त्या हगारेशी संबंध ठेवा. अब्राम हगारेशी संबंध ठेवायला तयार नव्हता. अब्रामाचं लक्ष, त्याचं मिशन कधीच हगार नव्हती. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचं मिशन सारा असू द्या, तुमचं मिशन हगार कधीच असू देऊ नका. आणि अब्राम आपल्या मिशनला चिटकून होता. आता मी हे जे विधान करतो ना ते इतकं परफेक्ट करतो आणि वचनाला धरून करतो, कारण जेव्हा हगारेपासून अब्रामाला इस्माईल मिळाला, परंतु देव त्याच्याशी बोलला की आता सारा सांगती तर हगारेला बाहेर काढ. एक बाप असताना ज्या एक नवऱ्याच्या जागेवर तुम्ही पहा, जिनं त्याला मुलगा दिला तो त्याचं प्रेम तिच्यावर अधिक असलं पाहिजे. परंतु त्याचं मिशन हगार नव्हती, त्याचं मिशन सारा होती. तुमचं मिशन दुय्यम असू देऊ नका, तुमचं मिशन तर परफेक्ट असू द्या. आणि परफेक्ट मिशन साठी तुमच्याकडं धीर असणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, तडजोडीचं जीवन जगू नका, परफेक्ट मिशन असू द्या. कधी सुद्धा दुय्यम गोष्टी मागू नका. आणि ज्याला दुय्यम गोष्टी मिळवायच्यात तो व्यक्ती त्याच्यातला धीर संपतो. तुम्ही रिॲक्ट होता, तुमचं जीवन आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही समर्पित करता. जसं या सारेनं हगारेला अब्रामाच्या मिठीमध्ये देऊन टाकलं. तुम्ही पण कोणत्या तरी गोष्टी, तडजोडीच्या गोष्टी आपल्या मिठीमध्ये घेऊन चाललेला का? तर तुमच्याकडे संयम नाहीये. प्रभूकडे मागताना बेस्ट मधल्या बेस्ट गोष्टी मागा आणि त्याच्यासाठी वाट पण पहा. लक्षात ठेवा, या धीराचं वैशिष्ट्य काय माहिती का? जो वाट पाहतो त्याच्याकडे धीर आहे, ज्याला वाट पाहता येत नाही त्याच्याकडे धीर नाहीये. आणि लक्षात ठेवा, धीरानं तुम्ही जगातल्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी मिळवणार, बेस्ट मधल्या बेस्ट गोष्टी मिळणार.
हिला देवानं 20 वर्षानंतर मुलगा दिला, पण 10 वर्षानंतर हिनं काय केलं, त्या असणाऱ्या हागारेला अब्रामाच्या स्वाधीन, म्हणजे तिला ते 20 वर्ष नको ते वाट पाहण्याचे, तिचा कंट्रोल संपला. कधी कधी प्रभू तुम्हाला उच्च पदावरती नेण्यासाठी काही वर्ष वाट पाहायला लावतो. आज आपण ज्या मिनिस्ट्रीमध्ये आहोत ना, 17 वर्ष प्रभूनं वाट पाहायला लावली, तेव्हा आता आपण मिनिस्ट्रीच्या या लेवलवरती. 17 वर्षापूर्वी जर माझा विचार केला आणि मी जर हे सोडून गेलो असतो ना, तर लक्षात ठेवा आज एवढं मोठं वैभव प्रभूनं दिलं नसतं. तुम्हाला सुद्धा देव वाट पाहायला लावतो, त्यास धीर ठेवा. का एक दिवशी तुमच्याकडे लोकांकडे जे नाही ते तुमच्याकडे असणार आहे, आणि तुमच्याकडे जे असणार आहे ते लोकांसाठीचा आशीर्वाद असणार आहे. अब्रामानं सगळ्यांसाठी तो आशीर्वादाचं कारण बनला. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही लोकांसाठी आशीर्वादित लोक आहात. आमेन. सगळे बरं का, हालेलुया. कोणीच ब्रॅकेट मध्ये नाही. तुम्ही लाख ठेवाल पण मी ठेवू द्यायला पाहिजे, मी तुमचा पाळक आहे. मी सगळ्याला धरून सांगतो, सगळे आशीर्वाद आहेत. लहान लेकरापासून, पहिल्या लेकरापासून, जे झोपलेलं लेकरू असेल, जागा असेल, त्याच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्ही स्पेशल आहात. आमेन. आणि तुम्ही आशीर्वादित आहात. या शहराची विशेष देणगी आहात, या मंडळीची तुम्ही विशेष देणगी आहात. पण कंट्रोल ठेवा, संयम ठेवा, धीर धरा. आणि अशा प्रकारचा धीर धरा. धीर धरणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते शांतपणे चित्र बनवत असतात, एक सुंदर चित्र रेखाटत असतात, आणि त्यांच्या चित्रापासून ते विचलित होत नाही. जेव्हा ते वास्तवात येतं तेव्हा ते लोकांसमोर येऊन सांगतात, हे माझ्या प्रभूनं मला दिलेला आशीर्वाद आहे. आणि ते तुमचं जीवन असलं पाहिजे. हगारेनं काय केलं, सारेनं काय केलं, त्याने हगार आणि अब्रामाच्या मिठीमध्ये दिली. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जगातल्या अशा कोणत्याच गोष्टी मिठीत घेऊ नका. साराच तुमच्या मिठीत असली पाहिजे. सारा ही तुमची गरज आहे. सारा हा तुमचा आशीर्वाद आहे. सारा ही तुमची देणगी आहे. सारा हे तुमचं पाचारण आहे. सारा हे तुमचं कॉलिंग आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावत असताना तुमच्या समोर हगार येईल, पण हगार हा तुमचा स्टॉप नाही. तुमचा स्टॉप सारा आणि इसाकच आहे. मी धीर धरून वाट पाहिली. शास्त्रात लिहिलं काय म्हटलं मिरवणुकाच्या पत्रामध्ये, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. कसं धावावं? धीराने धावावे. एकमेकाला बोध करताना फक्त म्हणायचे धीर धर. आता मला तुम्ही विचार करा, मला रोज एवढे कॉल येतात, आणि कधी कधी तुम्ही जर त्या युट्यूबच्या खाली तिथं काही लोक कमेंट्स लिहितात, त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या चर्चला येऊन गेलो पण काही फरक पडला नाही. आता एका आठवड्यात तुम्हाला फरक तो डॉक्टर बी पाडत नाही. तो पण गोळ्या देताना म्हणतो हे 4 दिवस घ्या, नाही फरक पडला तर तो पण धीर शिकवतो. आणि आम्ही त्या गोळ्या घेतो आणि परत डॉक्टर साहेब नाही बरं वाटलं, ठीक आहे मग हे 4 दिवस घ्या, नाही फरक पडला तर तिथं खेट्या मारतील पैसे देऊन बरं का. आणि इकडं आम्हाला नाही फरक पडला. देवाला माहिती आहे तुमची क्वालिटी काय, तुमच्या विश्वासाची क्वालिटी काय. लक्षात ठेवा, प्रभूपासून एखादी गोष्ट मिळवायची ना, तर त्याच्याकडे ते सातत्य असावं लागतं. म्हणून एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 16वा अध्याय 15 वचन वाचा बरं. उत्पत्तीचं पुस्तक 16वा अध्याय 15 वचन. हगारेला अब्रामापासून मुलगा झाला. हगारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माईल ठेवलं. हगारेला अब्रामापासून इश्माईल झाला. तेव्हा अब्राम 86 वर्षाचा होता. अब्राम 99 वर्षाचा झाला. अब्राम 99 वर्षाचा झाला. तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्या समोर आहेस. हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. पहा इकडं अब्रामाला देवानं 86व्या वर्षी सांगितलं.
परमेश्वर तुला आशीर्वाद देणार आहे, परंतु 86 वर्षानंतर त्याला इश्माएलाचा आशीर्वाद मिळाला. किती वर्षानंतर? 86 वर्ष वाट पाहावी लागली. 86 वर्षाचा झाला आणि प्रभू त्याच्याशी बोलल्यावर तो त्याच विश्वासानं प्रभूच्या मागे चला. विचार करा, ज्या देवानं त्याला हाक मारली, ज्या देवानं त्याला आवाज दिला, त्या देवानं आवाज दिल्यावर त्याच्या भावना, त्याच्या अपेक्षा किती मोठ्या पाहिजे होता की प्रभू 86 वर्ष तू एका मुलासाठी तुला वाट पाहायला होतो. जोक नाहीये हा. आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश, या सगळ्याला त्याने सोडलं. आपली नोकरी पण त्याने सोडली आणि प्रभू सांगतो त्या देशामध्ये तो गेला. हे काही साधी गोष्ट नाहीये. अहो, आम्हाला आमचं गाव, आमची नोकरी, गणगोत सोडणं ही फार कठीण गोष्ट आहे, परंतु बायबल सांगतं इकडं अब्रामानं ते सोडलं आणि 86 वर्ष अभिवचनाची त्यानं वाट पाहिली. 86 वर्ष. काय धीर असेल, काय कंट्रोल असेल. त्यानं प्रभूला विचारलं पण नाही, एवढे वर्ष तुम्हाला मागे चालवतोस का? 1-2 वर्षामध्ये, 6 महिन्यात, 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये तुमचा संयम आणि तुमचा धीर खचून जातो आणि तुम्हाला असं वाटतं की आता प्रभू कधी देणार आहे. पण अब्राम इतकं उत्तम धीराचं उदाहरण आहे. तो 86 वर्ष प्रभूच्या मागे चालला. 86 वर्षाने देवाने त्याला अधिवचन दिलं. कधी कधी देव तुमचा धीर पाहत असताना काही वर्ष तुम्हाला वाट पाहायला होतो. याचं कारण काय माहिती का? प्रभूला तुमच्या जीवनामध्ये संयमाची गरज असते आणि तो संयम निर्माण करताना प्रभू काही वर्ष तुम्हाला चालवतो, पण तुम्ही धीराने त्याच्यामध्ये चालत राहा. कशासाठी माहिती का? त्याच्या मला वाटतं त्या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायाच्या 17-23 वचनामध्ये तुम्हाला समजेल. उत्पत्तीचं उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? अब्राम देवाला म्हटला इश्माएल तुझ्या समोर जगला म्हणजे झालं. मग देव म्हणाला नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव इसहाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करेन. इश्माएला विषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा मी त्याचे कल्याण करीन. त्याला सफळ व बहुगुणित करील. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील. मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल. त्याच्याशीच मी आपला करार करीन. देवाच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. परमेश्वर तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल, पण देव नाही कॉम्प्रोमाइज करणार, कारण तो देव आहे. आणि इतिहासशास्त्रामध्ये लिहिलं, त्या ठिकाणी अब्रामाला देव सांगतो तुझ्या वयाकडे पण तू पाहू नकोस. लक्षात ठेवा, जेव्हा देव ही संकल्पना तुमच्या समोर येते ना, त्यावेळेस तुमच्याकडं असणारी परिस्थिती याच्या पलीकडे तुम्हाला पाहावं लागतं. त्याच्या पलीकडं तुमचं बुद्धी, तुमचं ज्ञान, तुमचं एज्युकेशन, तुमचा पैसा, तुमची ओळख, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष लावाल तर तुमचा संयम तुटून जाणार. समजा एखाद्या व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉबची गरज आहे आणि आता त्याच्याकडे एखादा महिना बाकी, त्याच्यानंतर ते सगळं काही संपणार आहे आणि तुम्ही त्या परिस्थितीमध्ये एवढे हातबल होता, एवढे निराश बनता की तुम्हाला वाटतं आता याच्या पुढे गव्हर्नमेंटचा चान्सच राहणार नाही. मग देव कशासाठी आहे? परमेश्वर कशासाठी आहे? परमेश्वर तुमच्या समोर उपलब्ध होतो ना, त्या परमेश्वर सगळी परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये घेत असतो. सगळी परिस्थिती. आणि जेव्हा तुमच्याकडे तो धीर असतो ना, अब्रामाला देव म्हणतो अरे मी तुझ्याशी इश्माएला संबंधीचे माझं बोलणंच नव्हतं झालं, मी तुला कुठं बोललो होतो इश्माएल. आपण आता तू जन्माला घातला त्याच्यामुळे तुझी प्रार्थना म्हणून, बरं का, इश्माएलासाठी तुझी प्रार्थना म्हणून मी इश्माएलाला पण सोडणार नाही. फक्त तुझ्या प्रार्थनेचं उत्तर
आणि ती पण तुझी चुकी नाही, ती तुझ्या बायकोची चुकी आहे. आणि याच्यामुळे मी काय करणार आहे, तर इश्माएलाला सुद्धा मी आशीर्वादित करणार आहे. लक्षात ठेवा. अहो का तुम्हाला कंट्रोल पाहिजे माहिती का, कधी कधी तुमच्या चुका सुद्धा देव पुन्हा एकदा आणि दुर्लक्ष करून तुम्हाला आशीर्वादित करत असतो. तुमच्या चुकांकडे पण दुर्लक्ष करतो. म्हणून देव ही संकल्पना बऱ्याच लोकांना समजलेली नाही. आम्ही काय करतो, ठराविक चुका घेऊन ते चुका आहे त्या चुका नाही हो. तुम्ही देव नाही, देव तो आहे, तो वर बसलेला आहे. त्याचं काम मोडणं तोडणं पुन्हा उभं करणं हे देवाचं काम. त्याच्यासाठी तुमच्याकडे संयमाची गरज आहे. का तुम्हाला संयम? अब्रामाला असं वाटलं आता मी इश्माईल जन्माला घातलं, सगळं संपलं, आता इसाक जन्मालाच येणार नाही. अहो तुम्हाला काय माहिती, देवाच्या मनात जे तुम्हाला द्यायचं ठरवलं तो देणार म्हणजे देणार. तुम्ही चुकला म्हणून देव माझं त्याचा प्लॅन नाही बदलत. देवाचा प्लॅन होता इसाक अब्रामाच्या द्वारे जन्मा. देवाने नाही त्याचा प्लॅन चेंज केला. तो म्हटलं नाही, आता इश्माईल आला ना, इश्माईलासाठी पण मी एक वेगळा प्लॅन करून देतो. आणि तो म्हटलं याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. पण अब्रामाच्या इसाकापासून आकाशातल्या ताऱ्या इतकी संतती निर्माण करेल. देवाला तुम्हाला संयमी बनवताना तो म्हणतो की ते वाचावर काय म्हटलं त्याच्यामध्ये, तर मग आपण एवढ्या मोठ्या अब्रामाने पुढे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय. आता अब्रामाचा संयम तुटला. आणि ज्याचा संयम तुटतो ना, तो व्यक्ती देवाच्या शब्दाला हसतो बर का. जेव्हा तुमचा संयम तुटतो ना, ऐका मी काय बोलतो ते तुम्हाला. तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की तुमच्या संबंधानं एखादी भविष्यवाणी झाली. ऐका बर का, देव एखादी भविष्यवाणी तुमच्या संबंधानं करतो आणि ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी कुठलीच परिस्थिती तुमच्या बाजूने नसते बर का. आता याला देवाने सांगितलं मी तुला मुलगा देणार आहे. परिस्थिती काय, कोण विश्वास ठेव. संयम याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो ना, जेव्हा परिस्थिती सगळी नकारात्मक आहे, म्हणजे देवानं तुम्हाला सांगितलं चला मी तुम्हाला बंगला देणार आहे आणि तुम्हाला 2000 पगार आहे. ऐका बरं का, या शहरामध्ये प्रभूनं मला सांगितलं होतं, मला पाठवल्यावर इथे एक सुंदर मंदिर मी तुझ्याकडनं बांधून घेणार आहे. आणि लोक कसले होते, काय पगार होता, अहो 100 रुपये दशांश असायचा. दानपात्र परवा एक वही चालत होतो, तर ख्रिसमसचं दानपात्र मी चेक केलं तर 272 रुपये ख्रिसमस बरं का. आणि मग त्याच्यानंतर मी बघितलं तर 27 रुपये आणि आणखीन काय पाहिलं तर 85 रुपये असं दानपात्र. याच जागेवरती आपण जवळजवळ 4 कोटीची प्रॉपर्टी उभी करतो. संयम तो असतो की ज्या वेळेस परिस्थिती तुमच्या बाजूने नसते पण देव तुमच्या बाजूने असतो. आणि देव तुमच्या बाजूने असतो याला संयम म्हटले बरं का. याला म्हटलेलं संयम. आणि तुमच्या बाजूने देव उभं राहणं हे गरजेचं आहे. देव तुमच्या बाजूने राहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येणं गरजेचं आहे की जेव्हा देव तुमच्या बाजूने येतो त्या परिस्थिती हसण्यासारखी असती. आणि अशी हसण्यासारखी असती, लोकही हसतील, तुम्ही हसतील, पण देव तुमच्या हास्याचं आनंदात रूपांतर करणार. तुम्हाला वाटेल मी हसलो कशासाठी हसलो, अब्राम म्हणतो मी 100 वर्ष कसा बाप बनणार. हे पॉसिबल नाही. 100 वर्षाचा असताना बाप बनणं ही गोष्टच पॉसिबल नाही, शक्यच नाही ही गोष्ट. पण तरी सुद्धा बायबल सांगतं, पुढे वाचा बरं काय म्हटलं. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, हसून मनातल्या मनात म्हटलं 100 वर्षाच्या माणसाला 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय. मूल होईल काय. 90 वर्षाच्या सारेला 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय. मूल होईल काय. अब्राम देवाला म्हणाला इश्माईल तुझ्या समोर जगला. इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. तडजोड, कॉम्प्रोमाइज काय. तेव्हा बाकी काय नको, इश्माईलाला जगव.
आता ती 90 वर्षाची म्हातारी, मी 100 वर्षाचं, दोघांमधलं अंतर 10 वर्ष होतं ना त्यावेळेस. आता तर बघितलं तर तुम्ही नाही का मुलं मुली उलट आहे. कधी कधी नवरा लहान आणि बायको मोठी. निक जोन्स. एजचा विचार पण करू नका, सोडून जस्ट तुम्हाला जनरल सांगितलेलं आहे. कारण तसं म्हणाल तर मग इकडं दावीद म्हातारा झाल्यावर त्याच्यासाठी कुमारी बघितलं, म्हणजे हा पण सिद्धांत नाही होणार. पण मी तुम्हाला जस्ट जनरल सांगितलं की तो किती 90 वर्षाची आहे आणि मी 100 वर्षाचा आहे. बरं, आता आम्ही नातवंड खेळवण्याचं वय आमचं, आणि तू आम्हाला काय सांगतो? आमच्या संबंधानं तू बोलताना ज्या गोष्टी तू बोलत आहे त्या गोष्टी आमच्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभूला तुमच्या बुद्धीला थक्क करणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडवायच्या असतात. त्याच्यासाठी तुमच्याकडं संयमाची गरज आहे, धीराची गरज आहे बरं का. आणि तो धीर तुम्हाला धरत असताना काय केलं पाहिजे माहिती का? तुम्ही तुमच्या बॉडीकडे पण बघू नका. अब्राहम आपल्या चेहऱ्यातल्या सुरकुत्यांकडे बघत असेल, 100व्या वर्षी त्याची हाडं पण बघत असेल. कसं लेकरू उचलू, ऐका, सारा आपल्या गर्भाकडे पाहती, ती गर्भाशय मृत झालेली आहे. हे तुम्हाला मी का सगळं विश्लेषण करून सांगते त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. आता देवाला अब्रामाला मूल द्यायचंय, सांभाळण्याची, त्या लेकराला पण त्याला सांभाळायचंय. म्हणजे देव नुसतं मूल देणार नव्हतं, तर त्याच्या बॉडीला पण बिल्ड करणार होता. काय जिम लावता? अब्रामाचा जिम तर परमेश्वरच होता. त्यानं त्याची बॉडी पण बिल्ड केली. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूवरती अवलंबून असताना तुमची बॉडी ऑटोमॅटिक आतमधनं बिल्ड असते. म्हणून बायबल सांगतो, तरुण थकतील भागतील, भरजवानीतले ठेचा खातील, आणि परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. म्हणजे तुमची बॉडी पण इनबिल्ड कोण करतो? देव. तुमच्याकडे जर संयम असेल ना, तर तुमच्या बॉडीला पण तो रिपेअर करणार आहे. अब्राम तिथं म्हणतो देवाला, 100 वर्षाचा मी म्हातारा. अरे तुझ्या बॉडीकडे तू बघतो, तुझ्या बॉडीला पण मीच घडवलं ना. तू थोडासा विश्वास धर, सेल्फ कंट्रोल कर. आता तू 90 वर्षाचा आहे ना, तुझी बायको 90 वर्षाची, तू 100 वर्षाचा आहे ना, आता मी तुला मुलगा देणार आहे. 20 वर्ष त्यानं वाट पाहिली. तुमच्याकडे जर कंट्रोल असेल, तुमच्याकडे जर धीर असेल, तर तुम्ही धीर कुठपर्यंत धरायचा? जोपर्यंत ती वस्तू येत नाही तोपर्यंत धीर धरायचा. तुमची नोकरी तुमच्याकडे येत नाही तोवर धीर धरायचा. लेकरू तुमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत धीर सोडायचं नाही. मी म्हणतो असं म्हणायचंच नाही आता काय होणार नाही. कितीही वयात परमेश्वर देऊ शकतो, किती पण वयामध्ये. परवा कोणीतरी एका सिस्टरने सांगितलं की मी त्यांना बोललो होतो, तुम्ही काळजी करू नका, परमेश्वर तुम्हाला लेकरू देणार आहे. सारखं ते मला सांगायचे की चाललो आज चेकिंगला, चाललो आम्ही, आणि डॉक्टरने सांगितलं की ते आतमध्ये ते एग्स तयार होत नाहीत. आणि मग त्यांनी सांगितले आता तुम्ही प्रार्थना केल्यावर एग्स तयार झालेत, पण डॉक्टर म्हटले की ते स्ट्रॉंग नाही आहेत आणि मग पुन्हा पाहावं लागणार आहे. पास्टर तुम्ही प्रार्थना करा. मी म्हटलं सगळं व्यवस्थित आहे. ते तुम्हाला किती दिवसांनी बोलवलं? 8 दिवसांनी. 8 दिवसाने सगळं व्यवस्थित असेल तुम्ही जावा. मला माहिती की माझा देव त्याच्या पलीकडचा आहे. आणि मग परत त्यांनी ते गेले, ते टेस्टिंग केलं आणि त्यांनी सांगितलं पास्टर सगळं नॉर्मल आहे. का तर तुमचा देव त्याच्या पलीकडचा देव आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. ना तुमच्या वयावरती विश्वास ठेवायचा, ना तुमच्या ताकदीवरती विश्वास ठेवायचा, ना तुमच्या संबंधावरती विश्वास ठेवायचा. देवाशी तुमचे संबंध हाच तुमचा धीर आहे. जर देवाशी तुमचे संबंध चांगले आहेत ना, मग फिकीर करू नका. म्हणून इथंच म्हटलं इश्माईल या शब्दाचा अर्थ देव ऐकतो बरं का. आता या अब्रामाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी आवश्यक होत्या. एक, इश्माईल या शब्दाचा अर्थ देव ऐकतो, आणि इसाक या शब्दाचा अर्थ हास्य. म्हणजे देवानं इश्माईल का दिला? देव ऐकतो हे दाखवण्यासाठी. आणि तुम्हाला धीर का धरायचा? देव ऐकतो याच्यासाठी तुम्हाला धीर धरायचा. देव तुम्हाला सोडत नाही, ऐकतो.
काय पण स्वप्न घेऊन देवाकडे जा. हो अहो, याने 11 पेंड्यांचं स्वप्न घेऊन गेला. त्याची भावंड त्याच्यावर चिडले, काय आम्ही तुला नमन करायचं, स्वप्न घेऊन आलो. बरं, आता त्याची भावंड त्याला रागवल्यावर मग त्यानं असं नाही केलं, नाही आता मला 2च पेंड्या नमन करतील स्वप्न आलं का. आता तो म्हटलं असेल नाही, ह्या सगळ्यांचा राग कशाला घ्यायचा. पण त्यानं त्याचं स्वप्न वाढवलं. तो म्हटलं आता 11 ताऱ्या आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, तुमच्याकडे जर पेशन्स असेल ना तर तुमचं स्वप्न लोकांच्या बोलण्यामुळे पण मर्यादा आणू नका. मी तर म्हणतो लोक बोलले तर स्वप्न मोठं करा. 11 तारे आणि सूर्यचंद्र. हा, काय लोकांना बोलाय तुम्हाला काय, ठीक आहे तू ये आता तुला बघतो. कधी कधी लोक तुम्हाला डायलॉग मारतात, तुला बघतो, बघ म्हणायचं, बघ. आणि कुठं बघतात माहिती का, मोठ्या हुद्द्यावर चढल्यावर लोक तुम्हाला बघतात. त्यांनी त्याला खड्ड्यात बघितलं, त्यांना असं वाटलं खड्ड्यातच याला बघणार आहे, पण बायबल सांगतं त्यानं खड्ड्यात नाही बघितलं, राजपदावरती त्यानं त्याला बघितलं. हे तुमचा संयम आहे, हे तुमच्या धीराचं प्रतिफळ आहे. तो तुमच्याकडे धीर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो धीर तुमच्याकडे असताना तुम्हाला परमेश्वर देव ऐकतो आणि अभिवचन पूर्ण करतो, या गोष्टीवरती तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये धीराला तुमच्यामधनं काम करू द्या. निर्गमाचं पुस्तक आणि त्याचा 14वा अध्याय 21 पासून 28 पर्यंतची वचनं वाचूया. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वरानं रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्र्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे रथ त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वरानं अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले आपण आपल्या इस्रायलापासून पळून जाऊ कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. संयम तुमच्याकडे का ठेवायचा, काय संयमाचं प्रतिफळ असणार आहे. इकडं मिस्री सेना इस्रायल लोकांच्या पाठीस लागली. लक्षात घ्या, इस्रायल मिस्त्री पण असणार आहे. इस्रायल आहे तर मिस्री पण आम्ही इस्रायल म्हणून वावरत असताना आम्हाला मिस्त्रीच नको असतील. आम्हाला काय वाटतं माहिती का, तांबडा समुद्रात दुबांगण्याच्या भानगडीत न पडता देवानं मिस्त्री साईडना मिस्रातच ठेवावे. आमचं थिंकिंग आहे, आमचं लॉजिक आहे, आमचे विचार काय. आम्ही मिस्रातनं बाहेर पडलो ना, देवानं गेटवरच त्यांना अडवावं, त्यांना बाहेर पडू देऊ नये. पण देवाचं काम काय, देवाला तुमचा संयम तुमचं कंट्रोल वाढवायचं असतं. त्यावेळेस देव काय करतो, सेनेला पण बाहेर काढतो आणि तुमच्या मागे लावतो, तो पळ यांच्या मागे. आणि इकडं हे लोक ही मिस्त्री सेना इस्रायल लोकांच्या पाठीस लागल्याबरोबर आता इकडं हे लोक घाबरले आणि ते काय म्हणे, काय मिस्रामध्ये कबरा नव्हत्या का, आता समुद्र, आता इथं समोर तांबडा समुद्र आणि पाठीमाग मिस्त्री सेना. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन असंच आहे. कसं, समोर प्रश्न माग पण प्रश्न, पळून जायला जागा नाही, इकडं डोंगर, इकडं पण वाळवंट, पळून जायला जागा नाही. आता समुद्रातच जावं लागणार आहे. माग फिरला तर सेना सोडणार नाही, पण समोर जे दिसतं तिथं चमत्कार. हालेलुया. सेनेकडे पाहू नका, तांबड्या समुद्राकडे पाहू नका. तांबड्या समुद्रामध्ये तुमचा चमत्कार लपलेला आहे.
पुढे जाल, धीरानं पुढे जाल, तर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभांगण्याचं काम प्रभू करेल. हालेलुया. माग जर फिरला तर मागच्या सेनेला देव अडवणार नाही. तो म्हणेल मारा. माग फिरणाऱ्या लोकांसाठी प्रभू सेनेला म्हणेल मारून टाका यांना. मी म्हणतो पुढे जा. जसं येशू ख्रिस्त शिष्याला म्हणतो चला आपण पलीकडे जाऊ. पलीकडे जाऊ, मग वादळ येऊ द्या ना. वादळ आल्यावर त्याला मी धमकवेल. आमेन. तुम्ही पुढे जा आणि पुढे जाताना तांबडा समुद्र येईल. तांबडा समुद्र कोरडा करणं काम माझं आहे. हालेलुया. तुमचं काम फक्त पाण्यामध्ये उडी मारणं आहे. हालेलुया. तुम्हाला मी बुडल का, मग सैन्य आल्यावर का होईल, एवढ्या चर्चा. बघा, ज्याच्याकडे धीर नाही ना तो अशाच चर्चा करत राहतो. मोशेला काय काम धंदा नव्हता. कुठून ऐकलं याचं चांगलं विटा भाजवायचं काम. रोज भाजी भाकरी मिळत होती. कांदा, भेंडी, अद्रक, कोथमीर, लसूण, टमाटा, गाजर, काकडी सगळं मिळत होतं. रानामध्ये लावे पक्षी आणि दुधामधाच्या प्रदेशात जाण्याचे आपल्याला काय पडलं, ह्यांनी खोटी स्वप्न दाखवली. आता समोर मृत्यू आहे. लक्षात ठेवा, प्रभू ज्यावेळेस मोठी स्वप्न दाखवतो ना, मोठ्या स्वप्नाकडे नेताना तुम्हाला बारीक बारीक प्रश्नांना तोंड द्यायला प्रभू शिकवतो. याच्याद्वारे तुमचा संयम वाढत असतो. हालेलुया. प्रश्न तांबड्या समुद्राचा मोठा असला तरी काठीपेक्षा तो मोठा कधीच असणार नाही. हालेलुया. इकडे मोशेला देव म्हणतो तुझ्या हातात काय, तो म्हटला काठी उगार. आता यांना तांबडा समुद्र मोठा वाटला, याला फारोचं सैन्य सुद्धा मोठं वाटलं, पण मी तुझ्या हातामध्ये काठी दिली. आणि बरं ही काठी पण मी तुला वरून नाही पाठवली बरं का. ही काठी तूच मेंढरं चारताना तुझ्या हातामध्ये दिली. ऐका मी तुम्हाला काय सांगत आहे. तू मेंढरं चारताना जी काठी तुझ्या हातात दिली, हीच काठी तुला फक्त समुद्रावरती उगारायची. आणि त्याच्यानंतर मी काय करतो हे लोकांना दिसणार आहे. देव कोणतीच गोष्ट तुम्हाला वरून टाकणार नाही. पृथ्वी तलावरच तुमच्या हातामध्ये एक गोष्ट आहे बरं का. आणि त्याच गोष्टीच्या द्वारे तुम्हाला संयम ठेवून, धीर ठेवून आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला पुढे चालायचंय. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता पूनमचं ज्यावेळेस लग्न झालं, तिचे मिस्टर काय फार मोठे असं कोणी विशेष व्यक्ती नव्हता. आणि तिचं घर जे तुम्ही पण बघून आला असाल पुण्यामध्ये गेल्यावर तुम्ही लेडीज, तिचं घर, ती डीएड करून या ठिकाणामध्ये आली. आणि तिचा पगार मला आठवत 10 रुपये रोज. अण्णासाहेब शाळा ना, अण्णासाहेबलाच होती. 10 रुपये नाही, त्याच्या अगोदर इंदिरेला कुठेतरी होत्या. तिथं 10 रुपये तिला रोज मिळत. विचार, आता 10 रुपये रोज, 300 रुपये महिना पगार. या पगारावर किती मोठं स्वप्न बघणार आहे बरं. तिचं नाव असं नाही ऐकायचं, नसलं त्याची कानात बोळे घालून याचा. पर तो एवढा त्रासदायक, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता तिची सासू वैतागून जायची. विचार करा, एवढं सगळं स्वप्न पण देव म्हणतो पुढे चला. हालेलुया. आता ते विश्वासानं पुढे चालले. चालता चालता जे त्याच्याकडं होतं, देवानं असं काही वेगळं स्वर्गातनं नाही पाठवलं. जे आधी आशीर्वादित नव्हतं पण देवाच्या हाती सापडल्यावर ते आशीर्वादित झालं. आणि आता आम्हाला काय दिसतं, आम्हाला दिसतो चमत्कार. हा तुमचा धीर आहे. पुन्हा मी तुम्हाला, तुमच्याकडे आता जे आहे तो तुमचा चमत्कार आहे. नाही समजत तुम्ही जे आता आहात, आता जे मी करत आहे, जसं मी तेव्हा 27 वर्षापूर्वी पाळक होतो, आता पण पाळक आहे. मग 27 वर्षापूर्वी केलेली सेवा, ज्या सेवेमध्ये मला आठवतं मी भूकंपाचे कपडे जे विकायला आले होते ते घालून मटकत होतो, जीन पॅन्ट, कारण मला ते कपडे नव्हते त्यावेळेस. मग 27 वर्षापूर्वीचा मनुष्य आणि आत्ताच्या मनुष्यामधलं जे अंतर आहे, जे तुमच्याकडे आहे, प्रभू तेच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. हा तुमचा संयम आहे. मी चेंज नाही केलं. मी नाही म्हटलं मी इकडे जाईल तिकडे जाईल. मला माहिती आहे इथं प्रभू मला म्हणतो काठी तुझ्या हातात, त्याच्यात तुला पुढे जायचं आहे. प्रभूने तुमच्या हातात काठी दिलेली. संयम ठेवा. कुठलंच थिंकिंग तुमचं असं येऊ देऊ नका, माझं असं झालं असतं तर मी पुढे गेलो असतो. नाही, जिथं तुम्ही आहात तिथूनच तुम्ही पुढे जाणार आहात. जे तुम्ही आहात ती जागा तुम्हाला पुढे नेणार आहे. याला तुम्हाला तुमच्यामधला धीर म्हटला. तुम्ही बाकीच्या गोष्टी तपासू नका, याच्याकडे हे त्याच्याकडे ते नाही, तुमच्याकडे जे आहे ते भारी आहे. आणि हा तुमचा संयम आहे बरं का.
पुन्हा मी तुम्हाला सांगू, तुम्ही पत्र्याच्या खोलीत आहात, मग पत्र्याच्या खोलीतनं पुढं कसं जायचं ते तुम्हाला धीर शिकवणार आहे. तुमच्या पत्र्याच्या खोलीला चांगल्या खोलीमध्ये किंवा बंगल्यात कसं रूपांतर करायचं याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत, याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. तुम्ही असं नाही म्हणायचं मी अमक्या अमक्या शहरामध्ये, कधी कधी बऱ्याच लोकांना नाही आता आपण परदेशात जाऊ, मग जाणं चांगली गोष्ट आहे, परंतु परदेशात तुम्ही गेल्यावर तुमची परिस्थिती बदलली तर साक्ष नसणार आहे. इथं राहून प्रभू तुमच्या हातामध्ये काठी देऊन जी परिस्थिती निर्माण करेल तो देवाचा चमत्कार असणार आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे संयम असणार आवश्यक आहे. आणि तेच म्हणून घाबरायचं, डटके सामना करणे का, टिकून राहायचं, तिथेच थांबायचं. आणि कोणी तुम्हाला खचणारे शब्द बोलले तर ऐकून पण घेऊ नका. ऐकून घेऊ नका म्हणजे भांडण नको करू, पण कान देऊ नका. थोडा वो दिन आएगा जब तुम्हें मालूम पड़ेगा मेरा खुदा मेरे साथ था, मेरे साथ है और मेरे साथ रहेगा. हे तुमचं वाक्य असलं पाहिजे. तो तेव्हा होता, आता पण आहे, पुढे असणार आहे. म्हणून टिकून राहा, सुयुद्ध करा, विश्वासात धैर्य सोडू नका, पेशन्स गमावू नका. इकडं शास्त्र सांगतं की त्यांना कोरड्या भूमीवरून चालत नेलं. आणि आता काय घडलं माहिती का, पाठीमागं फारोचं सैन्य आहे. देव तुम्हाला संयम तर कुठवर करायला होतं माहिती का, तो तुम्ही समुद्रामध्ये चालता आणि चालल्यावर मोशेने ते काठी उगारली आणि उगारल्यावर लोक कोरड्या भूमीवर चालले आणि फारोचं सैन्य, रथ, घोडे सगळे समुद्रात. त्या मोशेला किती ओरडायला लागले असतील, अरे तांबडा समुद्र दुबांगला, काठी उघडून जसं तिकडं पाण्याचं रक्त केलं, अमकं केलं, अशी काठी उघडून यांना अग्नी पाठवून जाळ ना माटेत, कशाला आमच्या पाठीमाग आणलं. पण प्रभू काय करतो माहिती का, संयम वाढवण्यासाठी सगळ्यांना तुमच्या मागे तांबड्या समुद्रात पण पळवतो. फारोचे रथ, घोडे सगळे तांबडे. काही लोक पुढे गेले, काही मागं थांबले. पुढचे लोक म्हणत होते मागच्यांना मरू दे, काठी उगार, समुद्र लेवल करून टाक, आम्ही तर वाचू. एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझा प्रभू सगळ्यांना वाचवतो आणि सगळ्यांना चमत्कार दाखवतो, सगळ्याला, प्रत्येक व्यक्तीला. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्याकडे चमत्कार आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या. म्हणून तुमच्याकडे धीर आवश्यक आहे. आज जी साक्ष तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पाहताना, एखाद्या घराच्या ओपनिंगला गेला ना, तर तुम्हाला तुमच्याकडे पेशन्स असलं पाहिजे. यांच्या घराचं ओपनिंग एक दिवशी माझ्या घराचं ओपनिंग असणार. एखाद्याची गाडी जर बघितली ना, तर तुम्ही म्हटलं पाहिजे यांच्याकडे गाडी ती माझ्याकडे पण असणार आहे. हा तुमचा पेशन्स असला पाहिजे. तुम्ही त्याच्यात नाही म्हणायला पाहिजे नाही मी माझ्या सायकलवर समाधानी आहे. नाही हो, देवाला काय तुम्ही स्वर्गात निवांत बसू देता? काहीतरी त्यांनी पृथ्वी तलावर हालचाल, मग अशी म्हटली ना महिमा, हालचाल हालचाल. मग कोणासाठी हालचाल करणार आहे तो? उधळ्या पुत्राने जसं म्हटलं, मुलगा नाही चाकर म्हणून ठेवून घ्या. बाप म्हटला चाकर नाही, याला बिर्याणी करा. आणि त्याचा तो भाऊ म्हणतो माझ्यासाठी कोकरू पण कापलं नाही, याच्यासाठी पुष्ट वासरू कापलं. अरे तू हालचाल केली नाही, मागितलं नाही. जे मागतात त्यांना प्रभू देतो. तुमची स्वप्न धीरानं प्रभूकडे त्या गोष्टी मागत राहा, मागत राहा बरं का. देवाला मागणारे लोक म्हणून तो म्हटलं मागा म्हणजे तुम्हास मिळेल. काय बोलला तो? मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. बरेच लोक मागत नाही. तेव्हा तुझी इच्छा असेल तर दे. बरेच लोक मला फोन करून सांग, पाच देवाची इच्छा असेल तर त्यांनी मला नोकरी द्यावी, मिळली. येशू त्याला विचारतो तुझी इच्छा आहे का बरं व्हायची? तुला वाटतं का हे मिळायला पाहिजे? जे प्रभूकडे मागत राहतात प्रभू त्यांना देत राहतो. बरं नुसतं मागून चालत नाही, मागून वाट पण पाहिजे ना. आणि एवढ्या झटपट तुम्हाला देईल. आला तुम्ही इथं, पाळक साहेब ठेवा डोक्यावर हात, होऊ द्या लेकरू, होऊ द्या लग्न, फिटू द्या कर्ज. गेलं लगेच तिकडून आलं बँकेने तुमचं कर्ज माफ, असं देव थोडी करेल. बँक अशा जर मग तर चर्च अशा रांगा लागतील, वर्ल्ड हॉस्पिटल, पुन्हा सिव्हिल चौक, ST स्टँड, तिकडून आपल्याला ड्रोन फिरवावं लागेल सगळ्याच्या डोक्यावर हात ठेवून ठेवून. ह्याचं कर्ज पेटू दे, त्याचं
आणि सगळ्या बँकेचे मॅनेजर इथून बँक चालू ठेवता का बंद करता यांनी घेऊन बसलेत आणि फेडायसाठी तुमच्याकडून प्रार्थना करतात. असं काही घडणार नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला, मिरॅकलसली प्रभू काहीतरी गोष्टी करेल की बरोबर तुम्हाला त्यातून ते बाहेर काढेल. पेशन्स ठेवा ना. का संयम घालवता, का तुम्ही आणि खचून जाता आणि प्रभूच्या मार्गामध्ये पुढे जाण्याचं तुम्ही थांबवता. थांबू नका, पुढे जा. प्रभूला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. म्हणून ती तसं म्हटलं, त्यानं कोरड्या भूमीवरती देवाच्या हातातलं सामर्थ्य त्यांनी पाहिलं. एकच गोष्टी पाहूया. दुसरे राजे 7वा अध्याय 3 पासून 8 पर्यंतची वचनं. दुसरे राजे 7वा अध्याय 3 ते 8. हा, ती एकमेकांना म्हणाली, येथे बसून का मारावं, नगरात जाऊ म्हटलं, तेथे पण आपण मरणार. महागाई, येथे बसून राहिलो तरी मरणार. चला आपण आरामी सेनेत जाऊन मिळू. जिवंत ठेवलं, जगू. हा, एवढेच. संध्याकाळच्या वेळेस आरामी लोकांच्या छावणीकडे, हा, हद्दीवर येऊन पाहतात तर एकही माणूस नव्हता. परमेश्वरानं रथ, घोडे, प्रचंड सैन्य यांचा गलबला. कुणी केलं हे सगळं? परमेश्वरानं. त्या ठिकाणची परिस्थिती शमूरणातली तुम्ही बघितली तर तिथं असं लिहिलं, इतकी भीतीदायक परिस्थिती की गाढवाचं डोकं 80 रुपये आणि कबुतराची पावशेर विष्ठा 5 रुपये. कसली भीतीदायक परिस्थिती आहे. आतमध्ये दुष्काळ, शमूरणाचा वेढा आणि बाहेर सैनिक. संयम काय मी त्याला तुम्हाला सांगत आहे. एक भीतीदायक वातावरण, विदारक अशा प्रकारचं चित्र, ज्या चित्रासंबंधानं त्याच्याशी समरूप आमची परिस्थिती आहे. त्याच प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे आशा कोणतीच नाही. आत गेलं तरी दुष्काळाने मारणार आणि बाहेर थांबलो तर शमरोणी लोक सोडणार नाहीत. ते जे लोक आहेत, हे शमरोणातले सैन्य, ते आम्हाला मारून टाकणार आहे. आता इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि इकडं या 4 कोड्यांनी आपले विचार बदलले. संयम मी सांगते तुम्हाला. धीर काय त्यांचा धीर. ते चला अशा भीतीदायक वातावरणामध्ये जगण्यापेक्षा आपण आरामी सैन्यात जाऊन मिळू. ऐका बरं का, कोडी सैन्याला जाऊन मिळतात हा विचार त्यांचा काय. ते म्हणत नाही आपण कोडी आहोत आणि आपल्याला कोण घेणार आहे. आता विचार, कुष्ठरोगी आहेत, कोण आपल्याला स्वीकारणार आहे. पण त्यांच्याकडे तो संयम आहे. त्यांनी ते निगेटिव्ह थिंकिंग काढून टाकलं, नकारात्मक विचारच काढून टाकले. नकारात्मक विचार तुम्हाला दुष्काळामध्ये मारून टाकणार आहेत. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता आणि तुमच्याकडे संयम असतो, त्यास देवाला विजय द्यायचा होता इस्रायल लोकांना, पण त्यानं विजय कोणाच्या द्वारे दिला? 4 कोड्यांच्या द्वारे. काय बोलतो मी ते नीट ऐका. या पृथ्वी तलावर सोलापूरमध्ये शिलो चर्चमध्ये देवाला काहीतरी महत्कृत्य करायचंय, चमत्कार घडवायचे, साक्ष निर्माण करायच्यात. पण साक्ष निर्माण करताना 4 कोड्यासारखे विजयी विचार असणारे लोक तो शोधत असतो. आता हे सगळे इस्रायल लोक आहेत. आतमधला राजा, त्यानं पुष्कळ युद्ध जिंकलेली आहेत, पण विचार सगळे पराजित विचार आहेत. ते कसं काय येणार? त्यांच्या समोर आपण टोळासारखे दिसतो. अरे तुम्ही, तुमच्याकडे संयम नसल्या कारणानं सगळा तुमचा शत्रू तुम्हाला मोठा दिसतो. पण ज्याच्याकडे संयम आहे, शास्त्र सांगितलं, परमेश्वरानं रथ आणि घोड्यांचा आवाज त्यांच्या कानावरती पाडला. ऐका, एक दिवस तुमच्या संयमानं तुमच्या कानावरती परमेश्वराच्या मदतीचा आवाज येणार आहे. रथ आणि घोड्यांच्या टापांचा आवाज तुमच्या कानावरती पडेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमची मानसिकता विजयी असेल तर तुम्ही कुष्ठरोगी बनले सुवार्तिक. हालेलुया. काय म्हटलं ते? चला आज शुभवार्ता सांगण्याचा दिवस आहे. कोण बोललं हे?
कुष्ठरोगी बर का, कुष्ठरोगी. आता काही कुष्ठरोग कोण, काही लोकांना आपल्या संपर्कात येऊ देत नाहीत बरं का. ऐका, कुष्ठरोगी म्हणजे त्यांना संपर्कात येऊ देत नाहीत, त्यांना अवॉइड केलं जातं. जेव्हा लोक तुम्हाला अवॉइड करतात किंवा तुम्हाला टाळतात तेव्हाच देव तुम्हाला उंच करतो बरं का. कुष्ठरोग्याला ते म्हटले येऊ नको आमच्या जवळ, पण जेव्हा कुष्ठरोगी शुभवर्तमान सांगायला निघाले, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अवॉइड करणाऱ्या लोकांना, टाळणाऱ्या लोकांना, नीट ऐक बरं माझा शब्द, बायबल मधलं मी तुम्हाला सांगतो, इकडचं तिकडचं नाही. काही लोकांना, या कुष्ठरोग्या लोकांना टाळलं आणि देवानी काय केलं, ते तुला टाळू दे, आता मी तुला काय देतो ते बघ. ते गेले, त्यांनी चांगली पक्वान्न, पोशाख, सोनं, रूप आणून आपल्या तंबूमध्ये ठेवला. तुम्हाला टाळणारे लोक एक दिवशी तुमच्या तंबूत एवढ्या सुंदर वस्तू पाहतील का, हा तुमच्याकडे संयम असला पाहिजे. आता लोक तुम्हाला टाळतात याची चर्चा पण करू नका. आमेन म्हणाल, जरा जोरात वाजवा टाळ्या. हो, हा, हे टाळतात तुम्हाला. आता तुम्ही कुष्ठ, तुमच्यासाठी ते हे तुच्छ लोक आहेत, पण देव याच तुच्छ लोकांना उभं करतो बरं का. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तुच्छ बनवायला लागला तर देव त्याला मोठं बनवणार, हे पण सूत्र आहे. ओ, कसला देव आहे बघा. आणि कसं वागायला पाहिजे हे पण शिका. ज्याचा उत्कर्ष तुम्हाला बघूशी वाटत नाही ना, देव त्याचाच उत्कर्ष करतो. जोरात असायला लागले. हे जगाचं सूत्र वेगळं, देवाचं सूत्र वेगळं आहे. प्रभूला तुम्ही म्हणाल हे असं कसं, अहो सगळे देवाचेच लोक आहेत ना. प्रत्येक व्यक्ती, मला आता समजा एखाद्या सेवका संबंधानं, त्याच्या उत्कर्ष संबंधानं माझ्यामध्ये द्वेष भावना झाली, मी सेवक आहे, मला एखाद्या सेवकाचं चांगलं बघवत नाही, आणि इकडं माझ्यात ही भावना निर्माण झाली आणि तिकडं देव त्याला उंच करतो. मग मी त्याच्याकडे बघताना गप्प बसणं गरजेचं आहे ना. हे साधंच तुम्हाला कळलं नाही तर मी कसं काय आत्मिक, आणि त्याच्यासाठी मला संयम काय असला पाहिजे बरं का. त्याला धीराचं प्रतिफळ म्हटलेलं आहे. जर प्रभूनं त्याला उंच केलं तर तो मला उंच करणार, हा माझा धीर आहे. माझा देव काय पक्षपाती काय. म्हणून लक्षात ठेवा, प्रभू आम्हाला अशी दृष्टी देतो की त्या दृष्टीमध्ये सगळी पॉझिटिव्हिटी असते, सगळं सकारात्मकता असते. एक दिवस प्रभू तुम्हाला ते आणि उंच करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, देव त्याची सेवा करताना, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला याच्यात खूप शिकवायचं होतं पण काटा पुढे चाललेलं आहे, पण जाता जाता तुम्हाला सांगतो, मिनिस्ट्री सेवका संबंधाने सांगतो. या कोड्यांनी शुभवर्तमान घेऊन गेले बरं का. कोड्यांनी शुभवर्तमान घेऊन गेले. काय गोष्ट, आता वचनातली गोष्ट सिक्रेट तुम्हाला सांगतो. देव सेवा करून घेताना तुमची कुवत आणि पाहून सेवा करून घेत नाही. जे निष्क्रिय त्याला देव वापरत असतो. या कोड्यांना देवानं वापरलं. जाऊन शुभवर्तमान सांगा. शमरोने स्त्रीला देवानं वापरलं अख्खं शमरोनच्या आणि त्या गावामध्ये आणण्यासाठी. निष्क्रिय, काहीच उपयोगाचे लोक नाहीत, त्यांना देव वापरत असतो. म्हणून देवाच्या नजरेतनं पाहताना तुमच्यामध्ये धीर येतो. आता मला सेवा करायची, मला सेवा करायची, तर त्यास मी कोडी आहे, म्हणजे मला लोक टाळतात, अशा प्रकारचा व्यक्ती मी आहे. मग मला लोक टाळतात म्हणजे मग कसं काय सुवार्ता सांगणार आहे. पण लोक तुम्हाला टाळतात हीच तुमची साक्ष आहे. लोक तुम्हाला टाळतात हीच तुमची साक्ष आहे. लोक तुम्हाला अवॉइड करतात हीच तुमची साक्ष आहे. आणि या साक्षीच्या द्वारे एक दिवशी तुम्ही लोकांसमोर उभं राहाल. ते गेले आणि शमरोनातल्या लोकांना सांगितलं, अरे सगळं वेढा निघून गेलेला आहे. ते म्हटले, अरे हे खोटं बोलत आहे, कुणाला तरी पाठवा, येऊन बघा. आणि ज्यांच्या बरोबर ते गेले, काही त्यांनी जासूद पाठवले, यांना पकडून ठेवा. जासूदाला म्हटलं जाऊन बघून ये. आणि जासूद यांच्या शब्दावरती गेला. तर जासूद यांच्या शब्दावरती गेल्यावर जासूदानं आपल्या डोळ्यानं वैभव पाहिलं. तुम्ही, देव तुम्हाला संयम ठेवल्या कारणानं अशा प्रकारचा सेवक बनवेल की तुमच्या स्वार्थेनं लोक वैभव पाहणार आहेत. तुमच्या स्वार्थेनं लोकांच्या नजरेमध्ये वैभव येणार आहे. म्हणून तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. अहो तुम्ही साधे सुधे लोक नाही, एक दिवशी लोकांना वैभव दाखवाल. वैभव दाखवाल. मला अभिमान वाटतं मी लोकांना वैभव दाखवत आहे का, कारण निष्क्रिय पात्र प्रभूने वापरलेलं आहे. असलं साक्ष असली पाहिजे तुमची ना. एक दिवशी तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे यायला गाडी खर्च चांदणी नाही ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
एक दिवशी येताना प्रभू एवढं वैभव दाखवेल हालेलुया. की तिथं लोकांना कळेल तिनं प्रभूला जीवन दिलं आणि प्रभूनं तिला उंच केलेलं आहे. हालेलुया. इथं येणाऱ्या कोणत्याच व्यक्तीची परिस्थिती पहिल्यासारखी राहणार नाही. हालेलुया. वैजापूरच्या लोकांना तुम्ही जाल, तुमच्या गावामध्ये प्रभू तुम्हाला एवढं उंच करेल, एवढं उंच करेल, एवढी तुमची परिस्थिती बदलेल. फक्त तुमच्याकडे धीर असू द्या. बाप्तिस्मा घेऊन गावी जाल ना, आता सोडायचं नाही ख्रिस्ताला. हालेलुया. काय पण झालं तरी ख्रिस्ताला सोडायचं नाही. हालेलुया. बिलगुन राहायचं, वचनात चालायचं. आणि चालता चालता लक्षात ठेवा, देव चालत चालत सगळ्या गोष्टी करतो बरं का. हालेलुया. तिथंच बसून नाही काही करणार. शंभरुणामध्ये लोक तिथंच बसलेत. देव काहीतरी चमत्कार करेल, शेवटी देवाला कंटाळा आला, हे हलायचे नाहीत, त्यांना मला हलवायला पाठवावं लागेल. मग देवाने त्या 4 कोड्यांना म्हटलं, अरे तुम्ही तर उठा. हालेलुया. आणि ते उठले. देव म्हटलं, तुम्ही नुसतं उठा, मी तुमच्या पायात बळ असं घालतो की तुम्ही Amen. चालल्यावर थप 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 Hallelujah. थप 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 आवाज आला पाहिजे. आणि हे उठले आणि ते चालायला लागल्याबरोबर इकडं त्यांनाच प्रश्न पडला, ही थप थप आवाज येतो कुठून? हालेलुया. चालणाऱ्या लोकांना बळ देणारा देव आहे. हालेलुया. म्हणून चालत राहा, आमेन. थांबू नका. का तर धीरानं तुम्ही मोठं प्रतिफळ मिळवणार आहात. हालेलुया. देव बाप तुम्हाला मोठं प्रतिफळ द्यावं हीच माझी प्रार्थना असेल. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या माना आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. देवास धीरासंबंधानं बोललेला आहे. तुमचा धीर खचू देऊ नका. चांगलं करण्याचा कंटाळा कधीच करू नका. काही गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत म्हणून हताश पण होऊ नका. काही गोष्टी कंट्रोलमध्ये येत नाहीत हाही विचार करू नका. सगळ्यातनं बाहेर काढणारा प्रभू आमच्या बरोबर आहे. हे सर्वशक्तिमान जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या स्वामी, आमच्याकडे प्रार्थना आहे, आमच्याकडे विश्वास आहे, परंतु आमच्याकडे धीर नाही. सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकून धीराचं प्रतिफळ आम्ही गमावून बसलो. आमचं मिशन, आमचं विजन, आमचं स्वप्न, या स्वप्नाकडे पाहण्याच्या ऐवजी आम्ही अवतीभोवतीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष लावलं. ख्रिस्त जिवंत राहावा, आम्ही मरावं ही अपेक्षा असताना आम्ही जिवंत राहिलो आणि ख्रिस्त मारला. प्रभू कित्येक वेळा आम्हाला माफ कर. पुष्कळ लोक दुरून तुझ्या भवनात, तुझ्या घराकडे आलेले आहेत. माझी त्यांच्यासाठी प्रार्थना असेल प्रभू, अनेक चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडव. आपल्या गावी, आपल्या घरी पुन्हा जातील तर त्यांच्याकडे अनेक अद्भुत गौरवी साक्ष असू दे. पुन्हा ज्या ते पुन्हा येतील ना, साक्षीच्या मेघानं त्यांना वेढलेलं असू दे माझ्या देवा. असाधारण कर्तृत्व करणाऱ्या प्रभू सुरुवात होते आजच्या दिवसापासून ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. चलो यूट्यूब, गुगल मीट याच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. ज्यांनी तुझा संदेश आज ऐकतील आणि अनेक लोकांपर्यंत पाठवतील तर या संदेशाची सत्यता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवायला मिळू दे. हे तुझं वचन सत्य आहे. हे तुझं वचन परिस्थिती बदलणारं वचन आहे. आणि आमचा हा विश्वास आहे, अद्भुते करणं तुझा स्वभाव आहे आणि तुझ्या स्वभावाप्रमाणे तू काम करतोस. तसं कार्य कर माझ्या राजा. आजारपण घेऊन लोक आले असतील परंतु त्यांना सुटका दे. आर्थिक प्रश्न घेऊन आले असतील परंतु त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. कौटुंबिक समस्या त्यांच्याकडे असतील परंतु या सगळ्या समस्येचं निराकरण कर प्रभू. आणि प्रतिदिवशी त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचं महान काम घडू दे. बाप्तिस्म्याने ज्याने आपलं जीवन प्रभूला दिलंय त्या लोकांच्या संगतीत राहा आणि इथून जातील त्यास एक संयमी व्यक्ती म्हणून त्यांना बाहेर पाडू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहावं.